नमस्कार, स्वागत आहे कलयुग नेचर पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अनिकेत दसवडकर. तुम्ही हे समोरचं हे दृश्य बघू शकता. हे पर्याय मार्ग बनवला होता. कोदवडी गावचा पूल पडला होता 20 डिसेंबर 2025 रोजी. हा पर्याय मार्ग गावातल्या ग्रामस्थांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी हा मिळून बनवला होता. तर आज सकाळी वाहून गेला. गुंजवणी नदीचं पाणी सोडलं, त्याच्यामध्ये हा वाहून गेला. मोऱ्या बिऱ्या ते वाहून गेले सगळं. हा पूल बघू शकता. हा 20 तारखेला पडला होता, 20 डिसेंबरला. जड ट्रक आला होता या पुलावर. तो पूल अर्ध्यात तुटला. तर या पुलाचं अजून काय काम चालू झालेलं दिसत नाही. त्यामुळं सरकारला विनंतीच अशी राहील त्या ग्रामस्थांकडून आणि सर्वांकडूनच की हे काम लवकर चालू करावे आणि माणसांच्या येण्या जाण्यासाठी तरी हा पर्याय मार्ग चालू करा लवकर. इथून विद्यार्थी जातात शाळेमध्ये, पोरं सगळे. तर सकाळी शाळेत कॉलेजला जाताना मुलांचा वांद झालेला आहे. एक दिवस त्यांचा तर हे झालाच शाळेमधला. तर हा पूल कोसळला. आता हा पर्याय मार्ग कोसळला, पण आता या लोकांचे खूप वांद झाले येण्या जाण्यासाठी. काही कर्मचारी पण जात असतात, पुण्या मुंबईला जात असतात इकडून सकाळची आपल्या कामासाठी, आपलं परिवार कुटुंब चालवण्यासाठी, रोजगारासाठी इथून जात असतात सगळेजण. पण आता हा पर्याय मार्ग कोसळला आहे. आता ह्यासाठी काय आता प्रशासन उपाययोजना करेल. तसेच सगळ्यांना प्रशासनाला विनंतीच आहे, ह्या पुलाचं काम लवकरात लवकर चालू करावे आणि तात्पुरता पुलाचं काम चालू असताना इथं पर्यायाची व्यवस्था तरी करावी लवकरात लवकर. ते पण कोदवडी जे राहणार आहेत तरी हा पूल पडल्यामुळं येण्या जाण्याचा काही सुविधा नाही. काहीतरी सरकारने लवकरात लवकर नेम घ्यावा, ह्याचं काम करून दावावं. ही लय अडचण होती शाळेच्या पोरांना वगैरे, जाण्या येण्याला म्हाताऱ्या माणसांना लय अडचण होती. काहीतरी करण्यात यावं. तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आली आहे. तर जर या लोकांनी या मतदानावर बहिष्कार टाकला तर काय होईल, लोकशाहीचं काय होईल. हा पुलासाठी लोक तरसत आहे बनवण्यासाठी. मतदानावर जर बहिष्कार टाकला तर किती अवस्था होईल उमेदवारांची. तर मतदानच नाही केलं या 20-25 गावांनी, तर